नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2019 मध्ये विचारण्यात आलेल्या जिओग्राफीच्या सर्व प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत. तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर कोणी या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणत्या नद्यांपासून जास्त जलविद्युत निर्मिती होते? तर ऑप्शन क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. दक्षिणेकडील पूर्व वाहिनी नद्यांपासून ही जास्त प्रमाणात जलविद्युत निर्मिती होते. जसे की कोयना नदीवर कोयना धरण, भीमा नदीवर उजनी धरण आणि गोदावरी नदीवर जायकवाडी जलविद्युत प्रकल्प, कोल्हापूरमध्ये राधानगरी धरण या सर्वांपासून जलविद्युत निर्मिती केली जाते. 42वा प्रश्न, महाराष्ट्रातील लघु उद्योग व त्यांची ठिकाणे यांच्या योग्य जोड्या जुळवा. लघु उद्योग आणि ठिकाणे: चादर, सोलापूरच्या चादरी, हिमरूशाली या औरंगाबादच्या, लाकडी खेळणी सावंतवाडीची आणि रेशीम साड्या या नागपूरच्या. तर आपले योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर असेल. 43वा प्रश्न, योग्य जोड्या जुळवा. राष्ट्रीय उद्याने आणि संबंधित जिल्हे: ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, पेंच नागपूरमध्ये, नवेगाव गोंदियामध्ये आणि गुगामल हे अमरावतीमध्ये आहेत. आपलं योग्य उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असेल. 44वा प्रश्न, या डॅश या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत. तर ऑप्शन क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. रायगड या किल्ल्याला ब्रिटिश लोक पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत असत. त्यानंतर जंजिरा, कर्नाळा आणि लिंगाणा हे तिन्ही किल्ले रायगड या जिल्ह्यामध्ये आहेत. 45वा प्रश्न, डॅश मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 गाळाची मृदा या मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे. गाळाच्या मृदेची निर्मिती ही भारतातील विविध नद्यांमार्फत केली जाते. त्यानंतर 46वा प्रश्न, खालील वैशिष्ट्ये कोणत्या वस्ती प्रारूपाची आहेत? ए. वस्तीमधील रस्ते परस्परांना समांतर असतात. वस्तीमधील रस्ते परस्परांना काटकोनात छेदतात. वस्तीमधील घरांच्या रांगा पाहावयास मिळतात. वस्तीमधील हमरस्ते किंवा लोहमार्ग परस्परांना ओलांडतात. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. ही सर्व वैशिष्ट्ये ही चौकोनाकृती वस्तीची आहेत. 47वा प्रश्न, खालील विधानांची सत्यता तपासा. विधान ए. सातमाळा अजिंठा डोंगर रांगेमुळे गोदावरी नदीचे खोरे व तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग झालेले आहे. तर हे विधान योग्य आहे. गोदावरी नदीचे खोरे हे सातमाळा अजिंठा डोंगर रांगेमुळे तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग झाले आहे. विधान बी. गोदावरी नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे हे शंभू महादेव रांगेमुळे अलग झाले आहे. तर हे चुकीचं आहे. हे शंभू महादेव रांगेमुळे नसून हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगेमुळे गोदावरी नदीचे आणि भीमा नदीचे खोरे वेगळे झाले आहेत. त्यामुळे विधान ए सत्य असून विधान बी हे असत्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 48वा प्रश्न, महाराष्ट्राच्या उत्तरेस डॅश पर्वतरांगा आणि त्यांच्या पूर्वेस डॅश टेकड्या आहेत. तर महाराष्ट्राच्या उत्तरेस सातपुडा पर्वतरांगा आणि पूर्वेस अमरावती जिल्ह्यात या गाविळगड या टेकड्या आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेस सह्याद्री पर्वत आहे. 49वा प्रश्न, हुगळी नदी डॅश नदीची वितरिका आहे. तर हुगळी ही नदी गंगा या नदीची वितरिका आहे. 50वा प्रश्न, असहाय्य परिस्थितीमुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मानवाचे स्थलांतर होते. त्यासाठी डॅश हे घटक कारणीभूत असतात. आकर्षण आणि ओढ घटक, शास्त्रीय घटक, अपसरण आणि ढकल घटक. तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. भारतातील डॅश हे राज्य बॉक्साईटचे उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 झारखंड हे
राज्य बॉक्साईटचे उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे. तर छत्तीसगड हे कोळशाचे उत्पादन करणारे प्रथम राज्य आहे. ऑपरेशन फ्लड योजना डॅशशी संबंधित आहे. तर ऑपरेशन फ्लड ही योजना दूध उत्पादनाशी संबंधित आहे. भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्रम डॅश या नदीवर आहे. तर शिवसमुद्रम हे जलविद्युत केंद्र कावेरी या नदीवर आहे. गोदावरी नदीवर जायकवाडी जलविद्युत केंद्र. 54वा प्रश्न, स्तंभ आणि अ व स्तंभ ब च्या योग्य जोड्या जुळवा. स्तंभ अ व्यवसाय आणि व्यवसाय प्रकार. वकील हा चतुर्थ स्वरूपाचा व्यवसाय आहे. वाहतूक तृतीय स्वरूपाचा. पिठाची गिरणी द्वितीय स्वरूपाचा व्यवसाय आणि शिकार हा प्राथमिक स्वरूपाचा व्यवसाय आहे. त्यामुळे आपले योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3. 55वा प्रश्न, भारताचा डॅश हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. तर सर्वांना माहिती आहे सुंदरबन हा भारताचा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. सुंदरबन हा प्रदेश भारतातील पश्चिम बंगाल या राज्यामध्ये तसेच बांगलादेशमध्ये पसरलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा.